पुढच्या बातमीकडे वळूयात। पौराणिक काळामध्ये श्री हनुमान आणि आधुनिक काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हेच आदर्श आहेत असं मोठं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय। दरम्यान हेडगेवार, गुरुजी आणि बाळासाहेबांनी म्हटलंय की संघाचं काम हे तत्वरूप आहे, हे व्यक्तिवादी काम नाही। व्यक्ती येतात आणि जातात, पण निर्गुण उपासना कठीण असते। मात्र जीवनामध्ये काही साकार आदर्श हवेच असतील तर पौराणिक काळात श्री हनुमान आणि आधुनिक काळात छत्रपती शिवाजी महाराज हेच आदर्श आहेत असं ते म्हणाले। डॉक्टर हेडगेवार, गुरुजी आणि बाळासाहेब तिघांनी वेगवेगळ्या वेळी असं म्हटलेलं आहे की आपलं काम, संघाचं काम हे तत्वरूप काम आहे, व्यक्तिवादी काम नाही। ते चालू राहतं, व्यक्ती येतात आणि जातात, परंतु अशी निर्गुण उपासना कठीण असते। म्हणून जर आपल्याला साकार कोणी आदर्श हवाच असेल तो पौराणिक काळात श्री हनुमान आणि आधुनिक काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हेच आहेत। शिवाजी महाराजांनंतर 250 वर्षानंतर सुद्धा तोच आदर्श आहे आणि आजही तोच आदर्श आहे। शिवाजी महाराज हे आपल्याला आजही आदर्श आहेत। म्हणून शिवरायाचे कैसे चालणे बोलणे सगळं ते आहे। ते खरोखर एक राष्ट्र म्हणून आणि एक व्यक्ती म्हणून आपण सगळ्यांनी अनुकरण करण्याच्या या गोष्टी आहेत। आणि म्हणून शिवचरित्राचे कीर्तनकार ही समाजात आवश्यक असलेली महत्त्वाची गोष्ट आहे। कारण शेवटी ही माहिती मिळते, त्याच्यातनं प्रेरणा येते, मनुष्य आपलं जीवन बदलवून तसं काम करायला लागतो, त्यातून परिवर्तन येतं।